1962 मध्ये द बीटल्सला डेक्का रेकॉर्ड्सने रिजेक्ट केलं. म्हणाले गिटार ग्रुप्स आता आउटडेटेड आहेत. पुढे द बीटल्स इतिहासातले सर्वात यशस्वी संगीत ग्रुप झाले. एक माणसाच्या चुकीने संपूर्ण इतिहास बदलला. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 1962 मध्ये जगप्रसिद्ध संगीत ग्रुप द बीटल्सला अनेक रेकॉर्ड लेबल्सने नाकारलं. डेक्का रेकॉर्ड्सने त्यांना म्हटलं की तुम्हाला संगीतात भविष्य नाहीये, तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. काही महिन्यातच EMI रेकॉर्ड्सचा जॉर्ज मार्टिन यांनी त्यांना एक्सेप्ट केलं आणि द बीटल्स जगभरातील सगळ्यात लोकप्रिय कंपनी बनली. तुमच्या आयुष्यात किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं जातं का? एक्सपर्ट तुमच्या कल्पनांना नकारतात आणि म्हणून तुम्ही थांबतात का? द बीटल्सच्या उदाहरणातून शिका की लोकांनी नाकारलं तरी स्वतःवर विश्वास ठेवा, रिफाईन करा स्वतःला, इनोव्हेट करा आणि प्रयत्न करत राहा. एक व्यक्तीचं नो हे तुमचं भविष्य नसतं ठरवत. तुमचं यश हे परसिव्हरन्स वरती अवलंबून असतं. तुमच्या टीमला परसिव्हरन्स, इनोव्हेशन आणि सेल्फ बिलीव्हने तुम्हाला पुढे न्यायचंय का? तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग सेशन फॉर युअर टीम.